मित्रांनो, आज आपल्या अकॅडमीमध्ये आल्यानंतर ट्रेनर कडून एक वेगवेगळे फीडबॅक ऐकायला भेटले. ज्या फीडबॅक मधून विद्यार्थ्यांचा त्यांच्या करिअर बद्दलचे फोकस कमी झाल्यासारखे जाणवले गेले आहेत. मग या विद्यार्थ्यांना थोडासा एनर्जी बूस्ट देण्याची आता वेळ आलेली आहे. आज त्यांना मोटिवेशनल एनर्जी बूस्ट देऊन त्यांच्या करिअर रिगार्डिंग टोटली फोकस आणण्यासाठी आपण आज प्रयत्न करूयात. तर चला, आपण आज मोटिवेशनल लेक्चर काय आहेत ते आपण पाहूयात. हॅलो, गुड मॉर्निंग. या क्लासचं मेन कारण हे आहे, बऱ्याच लोकांचं बघतो या एनर्जी डाऊन होत चाललेली आहे. थोडासा डाऊनफॉल चालू आहेत बऱ्याच लोकांचे. तुमच्या करिअर रिगार्डिंग तुमचे फोकस थोडेसे हल्लेले आहेत. फोकस तुमचे क्लिअर नाहीयेत. हे ज्यावेळेस प्रॉब्लेम अंडरस्टँड झाले त्याच्यानंतर हा क्लास घेण्याचे आपण ठरवले. ठीक आहे. बघा, सगळ्यांना 3 क्वेश्चन करतो मी. सगळ्यांना 3 क्वेश्चन करतो. तुम्ही कोण आहात? एक, तर तुम्ही कोण आहात? दुसरा, तुमचं ड्रीम काय आहे? तुम्हाला काय व्हायचं आहे? दुसरा क्वेश्चन. आणि तिसरा, तुम्ही आत्ता काय करताय? बघा, 3 क्वेश्चन आहेत. 3 क्वेश्चनचं स्वतःला आन्सर द्या. एक, तर तुम्ही कोण आहात? दुसरं, तुम्हाला काय करायचंय आयुष्यात? तुम्हाला काय करायचंय? आणि तिसरा, आज तुम्ही काय करताय? आन्सर भेटलं नाही तुम्ही कोण आहात त्यांना लेफ्ट हँड वरती करा. चला, टाइम स्टार्ट नाव. ह्याच्या अगोदर आन्सर काय येत नव्हतं? ह्याच्या अगोदर आन्सर काय येत नव्हतं आणि आता आन्सर का आलं? कारण आधीच्या आन्सरला तुम्हाला लिमिटेशन नव्हतं. तुम्ही टोटली फ्री होता. काही करा, मला कोणी विचारत नाही. माझी लाईफ मी कंट्रोल करतोय. मला माझ्या सक्सेस वरती राईट जाऊ अगर न जाऊ मला बोलणार कोणी नाही. हा माइंडसेट तुमचा पहिला होता. ज्यावेळी दुसरा माइंडसेट तुमचा चालू झाला त्याच्यामध्ये मी एक टर्म टाकली. तुम्ही इथं आलेला आहात, अकॅडमीला ट्रस्ट ठेवून इथं आलेला आहात. आणि जर तुम्हाला अकॅडमीमध्ये शिकायचं असेल, माझं लेक्चर अटेम्प्ट करायचं असेल, तर तुम्हाला आन्सर द्यावा लागेल. तुम्ही कोण आहात? तुमची क्वालिटीज, जी क्वालिटीज तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, जी क्वालिटीज तुम्हाला तुमचे करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहात. तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर आहात, बॅक एंड डेव्हलपर आहात, फुल स्टॅक डेव्हलपर आहात, वेब डेव्हलपर आहात, डेटा अनालिस्ट आहात का प्रोग्रामर आहात? ओके. कारण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कुठं सिद्ध करायचं आहे? जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याला. तुम्ही कोण आहात हे घरच्यांना सिद्ध करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही जन्मला त्याच वेळेस तुम्ही सिद्ध केलं नाही की तुम्ही कोण आहात. जे तुमचं नाव, आता ओळख तुमच्या नावावरती नाहीये, तुमच्या कर्तृत्वावरती तुमची ओळख येणार आहे. मग तुमचं कर्तृत्व घडवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय, तुम्ही त्याच्यासाठी किती सिरियस आहात, हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज जर तुम्ही इथं बसलेला आहात, तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं म्हणून तुम्ही इथं बसलात. तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं म्हणून तुम्ही इथं बसलात. पण एक ठराविक दिवसानंतर तुम्ही विसरताय आपण इथं का आलतो.